मित्रांनो, ट्रॅव्हल मॅपमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपला केरळमधला 14वा दिवस आहे। आपण आज आहे कोझिकोडेला। तर इथून आपण LIC स्टॉप पाशी जाणार आहे। आता आपण ऑटो केलेली आहे। LIC स्टॉप पाशी जाऊन तिथून आपण कापड बीचला जाणार आहे, जिथे वास्को द गामाने इंडियामध्ये फर्स्ट एंट्री केली होती ते ठिकाण आहे। तर इथं वास्को द गामा मेमोरियल आहे, ते आपण बघायला जाणार आहे। तर इथून त्या स्टेशनपासून ते कापड बीच पर्यंत 30 किलोमीटरचा डिस्टन्स आहे। तर आपण लोकल जी बस आहे त्याचा पण एक्सपिरियन्स घेणार आहे आज पुन्हा एकदा। तर पाहूया आज कसा असेल एक्सपिरियन्स। मित्रांनो, आता आपण आहे कापड बीचला। कॅलिकट पासून ह्या बीचचं अंतर आहे 20 किलोमीटर आणि आपण इथे आलेलो याचं खास कारण आहे म्हणजे पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा हा 20 मे 1498 साली ह्याच बीचवर पहिल्यांदा आला होता। म्हणजेच त्याने भारताचा शोध आधीपासूनच लागला होता, पण युरोपियन लोकांसाठी भारताचा शोध हा त्याने फर्स्ट टाइम लावला होता। आणि पहिला पोर्तुगीज होता जो पहिला युरोपियन जो होता तो भारतात ह्या रूटने झाला होता। इथेच ह्या बीचच्या मागच्या साईडला वास्को द गामाचा एक स्तंभ बांधलेला आहे, एक मेमोरियल आहे छोटंसं। तिथेच असं म्हणतात की जिथे वास्को द गामा फर्स्ट टाइम त्याने लँड केलं होतं। तर आपण या बीच एक्सप्लोर करून थोड्या वेळानंतर तिथे जाऊयात आणि चेक करूया की तिथे कसं आहे। मित्रांनो, माझ्या मागे इथे हा एक स्मारक आहे। वास्को द गामा जेव्हा इथे लँड झाला होता त्यावेळेस हा स्मारक समुद्राच्या शेजारी होता आणि समुद्राच्या पाण्याच्या पातळीमुळे हा परत आणून इथे बसवलेला आहे। आता सध्या समुद्रापासून एक 100 मीटरच्या अंतरावर आतमध्ये आहे गावात। तर याच्यावर नोटिफिकेशन आहे की वास्को द गामा लँडेड हियर इन द इयर 1498।